हे माझी भूमिका म्हणण्यापेक्षा इंडियाची भूमिका काय ती महत्त्वाची आहे। एकत्र बसले पण एका ताटात जेवले नाहीत अशी परिस्थिती आहे। जरांगे पाटलांनी 24 तारखेचं अल्टिमेट दिलं, त्याच्यानंतर काय होतं? आपल्यासारखा सुद्धा मी 24 तारखेला काय जाहीर करणार ती वाट बघतो। इंडिया आघाडीमध्ये काय आपलं स्थान काय असणार आहे? जाणार नाही जाणार अल्लाह जाने। तुम्ही वेगळे लढणार? मी असं म्हणणार अल्लाह जाने। ते आम्ही तर भूमिका घेतलेली आहे की ओबीसी हा जो आहे हा वेगळा घटक आहे, याचं ताट वेगळं राहिलं पाहिजे। राहिलं मराठा समाज आणि तत्सम काही आहेत त्यांचा आरक्षणाचा इश्यू जो आहे तो वेगळ्या पद्धतीने तिथे असणारा डील करावा लागणार आहे। त्या संदर्भातली जी पावलं उचलली पाहिजेत या शासनाने ती दिसत नाही आहेत आणि मुळात जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्या सगळ्यांना आरक्षण द्यायचं नाही अशी असणारी भूमिका आहे। कालच्याच वर्तमानपत्रामध्ये बातमी अशी ऐकली की देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही असा आरोप केला। पण आम्ही देवेंद्र फडणवीस यांना असताना विचारतो की ज्या कुंभकोणी ॲडिशनल जनरल महाराष्ट्र मुंबई हायकोर्टामध्ये किल्ला लढवला आणि आरक्षण मिळवून दिलं, त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही उभं राहू नका असा जो आदेश दिला, तो आदेश का दिला याचा असणारा खुलासा जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।